Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Morning, ma'am. Good morning. In today's lecture, we are learning a next bit, that is a choice of indicator. And after completion of this bit, we are going to learn another bit, that is a non-aqueous titration. Okay, choice of an indicator. In that, acid-base indicator are a compound which change color or develop turbidity at a certain pH. So आपल्याला ऑलरेडी थोडीफार इन्फॉर्मेशन आहे की इंडिकेटर कशासाठी लागतं. सो टायट्रेशन मध्ये इंडिकेटर आपल्याला शार्प कलर चेंज जो असतो तो त्याच्यासाठी आपल्याला इंडिकेटर आपण यूज करतोय. आफ्टर दॅट जो पण काय त्या सोल्युशनचा जो पीएच आहे तर पीएच चेंज सुद्धा डिटरमाइन करण्यासाठी आपण इंडिकेटरचा यूज करतोय. सो ऍसिड बेस इंडिकेटर आर कंपाउंड विच चेंज कलर और डेव्हलप टर्बिडिटी ऍट अ सर्टन पीएच. जसा पीएच चेंज होतोय, जसा एंड पॉइंट क्लोज येतोय, तसं ते इंडिकेटर काय करतात, स्वतःचा कलर चेंज करतात. सो जसं की कलरलेस स्टेट असेल इनिशियल लेवलला, तर आफ्टर दॅट जसं एंड पॉइंट क्लोज येतो तसं ते स्वतःमध्ये कलर डेव्हलप करायला लागतात. सो स्लाइट पिंक कलर किंवा ऑरेंज कलर तुम्हाला तिथं ऑब्झर्व होतो. सो डिपेंड अपॉन दॅट इंडिकेटर, त्या इंडिकेटर वरती डिपेंड आहे की कलर कोणता शो करायचा. नेक्स्ट आहे दे लोकेट इक्विव्हॅलन्स पॉइंट अँड ऑल्सो डिटरमाइन पीएच. सो इंडिकेटर काय काय वर्क करतंय, इट्स लोकेट इक्विव्हॅलन्स पॉइंट. इक्विव्हॅलन्स पॉइंट शो करतो. ऑल्सो इट हेल्प्स टू डिटरमाइन द पीएच. पीएच डिटर्मिनेशन साठी आपण यूज करतोय. दे आर देमसेल्फ ऍसिड और बेस आर सोल्युबल, स्टेबल अँड शो स्ट्रॉंग कलर चेंज अँड इंडिकेटर आर ऑर्गॅनिक इन नेचर. हे जे इंडिकेटर्स आहेत हे स्वतः एकतर ते ऍसिडिक किंवा बेसिक नेचरचे असतात. तर हे सोल्युबल म्हणजे काय, तुम्ही सॉल्व्हंट घेतले ऑर्गॅनिक किंवा ऍक्वियस जे काय सॉल्व्हंट तुम्ही यूज करता त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते स्वतः सोल्युबल होणार आहेत. अँड दीज आर मोर स्टेबल अँड शो कलर चेंज. स्ट्रॉंग कलर चेंज ते शो करतात. सो बेसिकली दे आर इन ऑर्गॅनिक इन नेचर. ह्याच्यामध्ये बेसिक इंट्रोडक्शन आहे चॉईस ऑफ इंडिकेटर. सो तुम्हाला ज्यावेळेस पण चॉईस ऑफ इंडिकेटर हे विचारलं जातं त्यावेळेस कसं लिहायचंय, फर्स्टली इंडिकेटरची प्रॉपर्टी लिहायची. जसं की इंडिकेटरची प्रॉपर्टी काय आहे, दे आर themselves acidic or basic in nature. फर्स्टली काय करायचंय तुम्हाला, ऍसिडिक आणि बेसिक नेचरचे आहे ते सांगायचे. आफ्टर दॅट इट इज अ सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ऑल्सो अँड ऍक्वियस सॉल्व्हंट ऑल्सो. ते जे इंडिकेटर आहेत ते सोल्युबिलिटी कोणामध्ये दाखवतात, बोथ ऍक्वियस अँड नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट. नेक्स्ट थर्ड, इट इज अ स्टेबल अँड ऑर्गॅनिक इन नेचर. कसे असतात, स्टॅबिलिटी जास्त असते इंडिकेटरची. इट इज अ stable and organic in nature and it show strong color change in the solution. So strong color change इथं ते शो करतात. नेक्स्ट आपल्याला काय सांगायचंय की इंडिकेटर आपण का यूज करतोय. सो नीड ऑफ इंडिकेटर. इन दॅट नीड मध्ये तुम्ही काय सांगणार आहे, कशासाठी आपण इंडिकेटर वापरतोय, टू डिटरमाइन एंड पॉइंट. सो ऍसिड बेस इंडिकेटर आर अ कंपाउंड विच change color or develop turbidity at a certain pH. So firstly इंडिकेटर आपण का यूज करतोय, कारण आपल्याला काय पाहिजे आहे, काय डिटरमाइन करायचंय, तर एंड पॉइंट आपल्याला शार्पली डिटरमाइन करायचंय. ऑल्सो वी वॉन्ट टू डिटरमाइन इट्स अ पीएच इक्विव्हॅलन्स पॉइंट. सो जर पीएच इक्विव्हॅलन्स पॉइंट अँड एंड पॉइंट जर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर ते काय करतात, ते स्वतःच्या कलर मध्ये चेंज आणतात किंवा टर्बिडिटी तिथं प्रोड्यूस करतात at a certain pH. Next, a resonance of a electron isomerism is responsible for a color change. So हे जो color change कशामुळे होतंय, resonance of a electron isomer या phenomenon मुळे. नेक्स्ट आहे various indicators have a different ionization constant. प्रत्येक जो इंडिकेटर आहे त्याचा सेपरेट असा आयोनायझेशन कॉन्स्टंट तिथं बघायला मिळतं. मीन्स आपल्याला व्हॅरिएशन बघायला मिळतं.
जसे इंडिकेटर आपण बघत जाऊ त्यानंतर आपल्याला समजत जाते की प्रत्येकाचा आयोनायझेशन कॉन्स्टंट वेगवेगळा आहे, त्यामुळे तो डिफरंट कलर आपल्याला शो करतोय. ऑल्सो डिफरंट pH ला तो इंडिकेट होतोय. So next, therefore, they show a change in a color at a different pH interval. So त्याचा आयोनायझेशन कॉन्स्टंट हा डिफरंट असल्यामुळे प्रत्येक इंडिकेटरचा, त्यामुळे वेगवेगळ्या pH लेवल वरती तो शार्पली कलर चेंज शो करतो. So this is a basic introduction of a choice of a indicator. So choice of a indicator मध्ये फर्स्टली तुम्हाला इंडिकेटरची प्रॉपर्टी आहे. इंडिकेटर कसे आहेत? themselves they are acidic or basic in nature, they are soluble in aqueous and non-aqueous solvent, they are stable in aqueous and non-aqueous solvent, also they are in organic in nature, they show strong color change in the solution. And why we need the indicator during the titration? Because we want to determine sharp end point of that titration. Second, we want to determine pH of that solution, equivalence point, and we want to know the end point. So end point first point ला ऑलरेडी झाले. 3 पॉइंट बेसिकली येणार. काय काय डिटरमाइन करायचंय? इक्विव्हॅलन्स पॉइंट, pH डिटर्मिनेशन अँड एंड पॉइंट, हे 3 पॉइंट साठी आपण इंडिकेटर यूज करतोय. आणि हे जे कलर चेंज हा फेनोमेनॉन कशामुळे आहे? बिकॉज इट रेझोनन्स ऑफ इलेक्ट्रॉन आयसोमेरिझम. ह्या फेनोमेनॉन मुळे काय होतंय? आपल्याला कलर चेंज तिथं दिसायला लागतो. ह्या जो कलर चेंज कधी होणार आहे? ज्यावेळेस त्या सोल्युशनचा pH चेंज होत असेल तर तिथं कलर चेंज आपल्याला शो होतो. समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट बघा, ऍसिड बेस येस. टायट्रेशन कर्वची स्लाइड दाखवता का मॅम? We are in the point of a choice of indicator. After completion of a bit, if you have any doubt, then we will show and discuss about that. So please Okay, don't disturb. After completion of this bit, we will discuss that point also. Okay, ma'am. Okay, acid base indicator can be broadly classified into 3 groups. So जे काय acid base indicator आहेत त्यांचं क्लासिफिकेशन इथे मेन्शन केले. ऍसिड बेस इंडिकेटर आपण ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये यूज करतो. त्याचे 3 टाइप आहेत त्या इंडिकेटरचे. फर्स्ट इज अ थॅलिन्स अँड सल्फोथॅलिन्स इंडिकेटर. पहिला जो टाइप आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? थॅलिन्स अँड सल्फोथॅलिन्स इंडिकेटर. फॉर एक्झाम्पल फिनोफ्थॅलिन. and second class is azo indicator, for example methyl orange. Third is a triphenyl methane indicator, example malachite green. So these are the 3 types of indicator. So हे 3 जे टाइप्स आहेत त्यांच्या फंक्शनल ग्रुप वरून पडलेले आहेत. फर्स्ट जो ग्रुप आहे तो थॅलिन्स अँड सल्फोथॅलिन्स इंडिकेटर. त्याचं एक्झाम्पल जे आहे फिनोफ्थॅलिन. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे? सल्फर कंटेनिंग इंडिकेटर आहे. थॅलिन्स ग्रुप त्याच्यामध्ये ऍड असणार आहे. सेकंड जो आहे तो अझो इंडिकेटर. सो डेफिनेटली ह्याच्यामध्ये अझो ग्रुप आहे त्यामुळे हे अझो इंडिकेटर आहेत. एक्झाम्पल मिथाइल ऑरेंज. अँड थर्ड टाइप इज अ ट्रायफिनाइल मिथेन इंडिकेटर. सो ट्रायफिनाइल मिथेन हा ग्रुप तो कन्सिस्ट करतो. सो त्या बेसिस वरती फंक्शनल ग्रुप वरती हे ब्रॉडली क्लासिफाय झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल थर्ड टाइप मधले एक्झाम्पल बघा, मॅलाचिट ग्रीन. सो दीज आर द classification of a acid base indicator. Next, the 2 common indicator used in acid base titration are phenolphthalein and methyl orange. So most of the time आपण acid base titration मध्ये 2 टाइपचे इंडिकेटर आपण यूज करतो, phenolphthalein and methyl orange. So ते कोणत्या क्लासिफिकेशन अंडर येतात? थॅलिन्स अँड सल्फोथॅलिन्स अँड अझो इंडिकेटर. so हे ह्या ग्रुप अंडर येतात. हे 2 आपण मोस्ट ऑफ द
टाइम आपण यूज करतो. नेक्स्ट, in the 4 type of acid base titration, the base is being added to the acid in each case. ज्यावेळेस आपण ऍसिड बेस टायट्रेशन ही प्रोसेस बघतो त्यावेळेस आपल्याला ब्युरेट मधून जे सोल्युशन त्या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड होताना दिसतं ते कोणतं असणार आहे? बेस. सो बेस इज ऍडेड टू द ऍसिड. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण टायट्रेशन करतोय 4 टाईपचं टायट्रेशन करतोय त्यावेळेस प्रत्येक वेळेस बेस हा कुठं असणार आहे? ब्युरेट मध्ये आणि ऍसिड कुठं असणार आहे? कोनिकल फ्लास्क मध्ये. तो इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. Next, there is a table of a acid base indicator. So हा टेबल आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या टायट्रेशनला कोणतं इंडिकेटर यूज करायचं. सो स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस टायट्रेशन असेल तर phenolphthalein is a generally ideal since it more easily seen color change. phenolphthalein इंडिकेटर आपण यूज करतो. जर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जर असेल तर आपण phenolphthalein हे इंडिकेटर यूज करतोय कारण ते काय करतायत? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या टायट्रेशन मध्ये शार्पली कलर चेंज शो करतायत. नेक्स्ट, वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस जर असेल तरी पण आपण phenolphthalein is used and change sharply at equivalence point and would be good choice. जर weak acid आणि strong base हे जरी असलं तरी आपण काय करतोय? phenolphthalein indicator यूज करतोय because we want to know the sharp color change or equivalence point. त्याच्यासाठी आपण दोन्ही टाईपच्या टायट्रेशन मध्ये phenolphthalein हे यूज करतोय. सो हे दोन्ही टाईपच्या टायट्रेशन मध्ये phenolphthalein हे कॉमन आहे. सो ह्याच्यावर काय आपल्याला सांगता येईल? लॉजिकली काय सांगता येईल? So anyone? Student, are you present? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. हे दोन्ही टाईपचे टायट्रेशन बघा. ह्या दोन्ही टाईपच्या टायट्रेशन मध्ये phenolphthalein इंडिकेटर यूज केलंय. वाय? मॅम स्ट्रॉंग बेस प्रेझेंट असल्यामुळे. ओके ओके स्ट्रॉंग बेस प्रेझेंट असल्यामुळे इथं phenolphthalein इंडिकेटर आपण यूज केलेला आहे. ऑल्सो दिस पार्ट वी विल डिस्कस इन आयदर इन ट्युटोरियल लेक्चर और वी सी इन प्रॅक्टिकल सेशन. हा पार्ट आपण त्यावेळेस डिस्कस करूया. नेक्स्ट, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस हे जे टायट्रेशन आहे ह्या टाईपचं त्याच्यामध्ये आपण मिथाइल ऑरेंज हे इंडिकेटर यूज केले. मिथाइल ऑरेंज विल change sharply at the equivalence point. मिथाइल ऑरेंज काय करणार आहे? शार्प कलर चेंज आपल्याला तिथे शो करणार आहे at equivalence point. नेक्स्ट इज अ वीक ऍसिड अँड वीक बेस. जर कॉम्बिनेशन असेल किंवा हे या टाईपचं टायट्रेशन असेल तर नो इंडिकेटर इज सुटेबल बिकॉज इट रिक्वायर अ व्हर्टिकल पोर्शन ऑफ द कर्व ओव्हर 2 pH युनिट. जर वीक ऍसिड आणि वीक बेस असेल तर आपण इथं इंडिकेटर कोणता इंडिकेटर आपण वापरत नाहीये. पण का वापरत नाहीये? एनीवन? काय असेल वीक ऍसिड आणि वीक बेस मुळे काय होणार आहे? आपल्याला का गरज नाहीये इंडिकेटर? दोन पण काय म्हणून वीक आहेत ना. ओके, बोथ आर इन वीक नेचर. सो वीक आपण काय म्हणतोय? वीक ऍसिड मीन्स काय असणार आहे? वीक मीन्स कमकुवत. Not completely dissociate. ओके गुड. नॉट कम्प्लिटली डिसोसिएट. त्यामुळे काय होणार आहे? पीएच आपल्याला अर्लियर मिळणार आहे का लेटर मिळणार आहे? तर त्याचा जो काय पीएच चेंज असेल किंवा इक्विव्हॅलन्स पॉइंट असेल, इक्विव्हॅलन्स जो पॉइंट आहे तो आपल्याला अर्लियर मिळणार आहे का लॅटर मिळणार आहे? लॅटर. ओके लॅटर बिकॉज इट्स अ वीक नेचर. सो वीक ऍसिड म्हणजे काय असणार आहे? डिसोसिएशन कसं होतं त्यांचं?
पार्शली होते. मीन्स तो समथिंग त्याच्याकडे जर ऍसिड असेल तर तो सगळे स्वतःकडचे H+ आयन्स डोनेट नाही करणार आहे. समथिंग H+ आयन्स तो स्टील तो त्याच्याकडे ठेवणार आहे. आणि वीक बेस पण काय करणार आहेत, जे H+ आयन जे सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत ते काय करणार आहेत, स्वतःकडे फास्टली अट्रॅक्ट नाही करून घेणार आहेत किंवा स्वतःकडे ते घेणार नाहीये. त्यामुळे काय होणार आहे, इक्विव्हॅलन्स पॉइंट पण आपल्याला कसा मिळणार आहे, लॅटर मिळणार आहे. त्यामुळं नो इंडिकेटर इज रिक्वायर्ड. इज सुटेबल रिक्वायर्ड आहे बट नो इंडिकेटर इज सुटेबल फॉर सच टाइप ऑफ टायट्रेशन. म्हणजे इंडिकेटरची गरज आहे आपल्याला ह्या पण टायट्रेशन मध्ये, पण कोणता इंडिकेटर त्या टाइप मध्ये आपल्याला सुटेबल होताना दिसत नाहीये ड्यू टू व्हर्टिकल पर्शन ऑफ द कर्व ओव्हर 2 pH युनिट. जे काही 2 pH युनिट आहेत त्याच्यावरती आपल्याला त्या टाइपचं आपल्याला इंडिकेटर अजून नाहीये सुटेबल. So any doubt in choice of indicator? No, ma'am. नो मॅम. इंडिकेटरची प्रॉपर्टी आपल्याला काय काय सांगायची? इंडिकेटर कसं आहे? ऍसिड बेस Acid नेचर आहे. base. Okay, indicator are themselves in acidic and basic in nature. Next, नीड Solubility in aqueous. aqueous and non-aqueous Okay. solvent. It is they show solubility organic in both nature. aqueous and non-aqueous solvent. Next, It is a It stable show color in changes. aqueous and non- It is okay, strong it color is stable change and to show organic करते. in nature. Okay, good. Organic in nature. And next, there is a one remaining. Need of indicator. Okay, need of indicator. Why we need? To determine endpoint and pH determination. pH and equivalent point. Okay, so to determine its a pH, to determine its equivalence point, and to determine its some sharp end point, we required a indicator. So classification, how many types in acid base indicator? Three Three types. four types. Three types. Okay, हे क्लासिफिकेशन कशावरून आपण करतोय? Titration. टायट्रेशन वरून. जे काय ऍसिड बेस इंडिकेटर आहे त्यांचं क्लासिफिकेशन आपण कोणत्या बेसिस वरती करतोय? Anyone? Acid base titration. No. Depend upon its a functional group it contains. जे काय ऍसिड बेस इंडिकेटर आहे ते काय त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते कोणत्या बेसिस वरती आहे? ते प्रत्येक इंडिकेटर काय ना काहीतरी फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये स्वतःच्या स्ट्रक्चर मध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलेला आहे. त्या फंक्शनल ग्रुप वरून आपण हे क्लासिफिकेशन करतोय. सो फर्स्ट क्लास कोणता आहे? फर्स्ट Thalins and sulfothalin indicator. okay, thalins and sulfothalin. Example? Phenolphthalein. Okay. Next, Azo Indicator. Also indicator. also indicator. Orange. Example? Methyl orange. Orange. Okay. Third, Triphenylmethane indicator. Example, malachite green. Malachite green. malachite. It is right. Malachite green. Malachite green. Okay, good. Then we will move towards next bit, that is a non-aqueous titration.
So non-aqueous titration. Non-aqueous means anyone? Aqueous means Jelly. Water jelly. With water. Jelly. okay. Aqueous means those solvents which contain water, and non-aqueous means Without Do not water. contain. Do not without- contain. Okay, so non-aqueous titration. So non-aqueous titration are the method in which the analyte are dissolved in a solvent. जे पण नॉन ॲक्वियस टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय अनालाइट म्हणजे ज्याचं आपल्याला डिटर्मिनेशन करायचंय अननोन सबस्टन्स त्याला आपण डिझॉल्व कशामध्ये करतोय सॉल्व्हंट मध्ये विच पण ते सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे विच डू नॉट कंटेन वॉटर पण त्या सॉल्व्हंट मध्ये कोणतंही वॉटर आलं इन्व्हॉल्व झालं नाही पाहिजे so that type of solvent we known as a non-aqueous solvent. So analyte we are dissolved in a non-aqueous solvent means they are organic solvent. मग ते solvent कसे आहेत organic solvent. This method is an extremely important one in a pharmacopoeial assay. पण ही जी मेथड आहे ती फार्माकोपियल assay मध्ये खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. हे नॉन ॲक्वियस टायट्रेशन हे जे आहे त्याची गरज काय आहे आपल्याला ॲक्वियस टायट्रेशन पण आपण करू शकतो स्टील व्हाय वी नीड नॉन ॲक्वियस टायट्रेशन एनीवन कोणाला सांगता येईल otherwise I will tell speak fast student are you present Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. okay I will explain non-aqueous titration it is a very important method in a titration or in pharmacopoeial assay and this type of titration does not contain any water or they contain so does not contain water but they contain organic solvent so आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते आहेत so त्या टाइप मध्ये आपण हे नॉन ॲक्वियस टायट्रेशन परफॉर्म करतो सो व्हाय द नीड ऑफ नॉन ॲक्वियस टायट्रेशन त्याची गरज काय आहे बिकॉज सम फार्मास्युटिकल सबस्टन्सेस और सम केमिकल्स आर डज नॉट कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर जे पण काय फार्मास्युटिकल सबस्टन्सेस आहेत असे केमिकल्स आहेत स्पेसिफिक टाईपचे की ज्यांची सोल्युबिलिटी हे वॉटर मध्ये जास्त नाही म्हणजे जास्ती ते सोल्युबल होत नाहीत पार्शियली सोल्युबल होतात सो दॅट टाइप ऑफ सबस्टन्स वी रिक्वायर्ड टू डिझॉल्व इन अ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मग तशा तशा टाइपच्या केमिकल साठी आपण काय करतोय की ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये त्यांना डिझॉल्व करतोय सो फर्स्ट नीड काय आहे की का गरज आहे नॉन ॲक्वियस टायट्रेशनची कारण जे केमिकल सबस्टन्स आहेत फार्मास्युटिकल केमिकल सबस्टन्स ते सोल्युबिलिटी वॉटर मध्ये शो करत नाही सो दे डू नॉट completely soluble in water or aqueous solvent but they show their completely solubility in a organic solvent मग त्याची ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जास्त सोल्युबिलिटी दाखवल्यामुळे आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इथे यूज करतोय अनदर नेक्स्ट व्हाय वी नीड त्याच्यामधला नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे बिकॉज वीक ऍसिड अँड वीक बेस टायट्रेशन देर इज अ म्हणजे काय आपण वीक ऍसिड आणि वीक बेस जे घेतो आणि त्याचं टायट्रेशन जे करतो त्यावेळेस काय होणार आहे ॲक्वियस पेक्षा नॉन ॲक्वियस टायट्रेशन मध्ये ते काय करतात जास्त आपल्याला एंड पॉइंट शार्पली तिथं शो करतात त्याच्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट तिथं रिक्वायर्ड आहे बिकॉज वीक नेचर ऑफ अ ऍसिड अँड बेस सो आपण ही टर्म जी आहे की वीक ऍसिड आणि वीक बेस असतानाच का बरं ते आपण नॉन ॲक्वियस टायट्रेशन करतो ही टर्मिनॉलॉजी आपण आत्ताच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत सो बिफोर दॅट टाइप ऑफ अ नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट युज्ड इन अ नॉन ॲक्वियस टायट्रेशन कोणत्या कोणत्या टाइपचे किंवा एक्झाम्पल इथे दिलेले आहेत कोणते असे सॉल्व्हंट आहेत जे की आपण नॉन ॲक्वियस टायट्रेशन मध्ये यूज करतो फर्स्ट कोणता आहे बेन्झेन एक्झाम्पल पण राईट डाऊन करा फर्स्ट इज अ बेन्झेन सेकंड इज अ टोल्यून थर्ड इज अ कार्बन टेट्राक्लोराइड fourth is a sulfuric acid, fifth is a acetic acid, next is a ammonia, and last is a pyridine. So these are the
organic solvent we are used in non-aqueous titration. So हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम्पल राईट डाऊन करा. ओके, सो फर्स्टली जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो सगळ्यांना समजलाय. त्यामध्ये एवढंच आहे, नॉन ॲक्वियस टायट्रेशन मध्ये नॉन ॲक्वियस म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट यूज करतो. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये कोणतंही वॉटर नसतं. सो विदाउट वॉटर जे आहे सॉल्व्हंट त्याला आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणतो किंवा नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट म्हणतो. सो नॉन ॲक्वियस टायट्रेशन मध्ये फर्स्टली आपण काय केले, जे पण अनालाइट आहेत ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलेत. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे असे सॉल्व्हंट की ज्याच्यामध्ये वॉटर नाहीये. सो दिस मेथड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ही मेथड कुठे इम्पॉर्टंट आहे, फार्माकोपिल असेसाठी आपल्याला ही मेथड इम्पॉर्टंट आहे. मग ह्या मेथडची गरज काय? फर्स्ट पॉइंट काय आहे की जे पण फार्मास्युटिकल केमिकल जे आहेत ते सोल्युबिलिटी ॲक्वियस मध्ये ते जास्त सोल्युबिलिटी दाखवत नाहीत, पार्शली सोल्युबल होतात. बट इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट दे आर कम्प्लिटली सोल्युबल. सेकंड, वीक ऍसिड आणि वीक बेस साठी आपल्याला हे नॉन ॲक्वियस टायट्रेशनची गरज आहे. कारण जर आपण ॲक्वियस सॉल्व्हंट घेऊन जर टायट्रेशन केलं तर डेफिनेटली जो एंड पॉइंट आहे ते आपल्याला खूप लॅटर मिळतो आणि त्याच्यापेक्षा अर्लियर किंवा त्याचा जो शार्प जो कलर चेंज असेल किंवा त्याचं जे प्रॉपर असं टायट्रेशन आहे ते आपल्याला नॉन ॲक्वियस टायट्रेशन मधून मिळवता येतं. सो ही टर्मिनॉलॉजी आपण आता आपण डिस्कस करणार आहोत. बिफोर दॅट यू नो दॅट नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट, पण त्याच्या आधी तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, नॉन ॲक्वियस टाइप ऑफ सॉल्व्हंट. सो फॉर एक्झाम्पल बेन्झेन, टोल्यूइन, कार्बन टेट्राक्लोराइड, सल्फ्युरिक ऍसिड, ॲसेटिक ऍसिड, अमोनिया अँड पायरिडिन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अ नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट. कॉमनली कोणते आपण नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट यूज करतो? एनीवन? Benzene, sulfuric acid, acetic acid, pyridine. Carbon. Acetic Other? tetrachloride, acetic acid, ammonia, pyridine. Okay. Chloroform we use. What do you think? क्लोरोफॉर्म आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून यूज करतो का? इथेनॉल, क्लोरोफॉर्म. Student, are you listening? Yes, ma'am. Okay, क्लोरोफॉर्म आणि इथेनॉल आपण यूज करतो का ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून? Yes or no? No. 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 Okay, what do you think? Okay, this point we will discuss in later. Next, non-aqueous titration. So त्यामध्ये आता आपण नीड मधला सेकंड पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत की नीड मध्ये वीक ऍसिड आणि वीक बेस याचे जर टायट्रेशन होत असेल तर आपण नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट का यूज करतो? बिकॉज वी नो दॅट वॉटर हॅव अ अमॉर्फिक इन नेचर. वॉटरचं नेचर कसं आहे? अमॉर्फस. ओके, अमॉर्फस मीन्स व्हॉइस इज ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, अमॉर्फस मीन्स काय? Amorphous.
Small particles. Small particles. Is that correct? ऍसिड जर ऍड केलं तर बेस सारखं रिॲक्ट होते Okay, good. आणि And बेस जर ऍड केलं तर ऍसिड सारखं रिॲक्ट होते. okay, their property we known as a amorphous property. So waterचं basically water pH च्या जर लँग्वेज मध्ये सांगितलं तर वॉटर कसं आहे, ऍसिडिक इन नेचर आहे का बेसिक इन नेचर आहे? Speak fast. This is a डिस्कशन करायसारखे पॉइंट आहेत. वॉटरचं पीएच काय आहे? न्यूट्रल. Neutral. न्यूट्रल. So एवढ्या इझी क्वेश्चनचा आन्सर सांगताना एवढा टाइम लागत असेल तर डेफिनेटली इथून पुढं तुमचे जे कन्सेप्ट आहे ते हार्डर होत जाणार आहेत. ओके, वॉटर कसं आहे? न्यूट्रल आहे. तर न्यूट्रल पीएच ते शो करतं. नेक्स्ट वॉटर कसं आहे? अमॉर्फस इन नेचर. मग तो विचार करा त्याच्यावरती, जर तुम्ही वॉटर जर घेतलं, ॲक्वियस सॉल्व्हंट जर घेतलं आणि कुणाला डिझॉल्व्ह करताय? वीक ऍसिडला, तर ते स्वतःच त्याचं नेचर कसं आहे? वीक आहे. मीन्स डिसोसिएशनच्या लँग्वेज मध्ये जर बोललो तर डिसोसिएशन कसं होणार आहे? सगळं कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे का पार्शली डिसोसिएट? Partially. पार्शली. ओके, पार्शली करेक्ट. आणि वॉटरचं पण नेचर कसं आहे? वॉटरचं नेचर आताच प्रॉपर्टी आपण डिस्कस केली की अमॉर्फस नेचर. ओके, मग कन्सिडर करा तुम्ही वीक ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केले तर वॉटर त्या ऍसिड सोबत कसं रिॲक्ट होईल? ऍज अ ऍसिडिक म्हणून और ऍज अ बेसिक म्हणून? Acidic. ऍसिडिक. इट इज ट्रू. Basic. बेसिक. ओके, सो वॉटर फर्स्ट टर्मिनॉलॉजी म्हणजे लक्षात घ्या की जर वॉटरचं नेचर जर अमॉर्फस असेल, सो अमॉर्फस म्हणजे काय? सो तुम्हीच सांगितलं, अमॉर्फस म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये तो बेस सारखा ऍक्ट होईल आणि बेसच्या प्रेझेन्स मध्ये तो ऍसिड सारखा ऍक्ट होईल. मग असा सबस्टन्स घेऊन जर तुम्ही वीक ऍसिडला जर डिझॉल्व्ह केलं तर डेफिनेटली तिथं काय होणार आहे? जे पण वॉटर आहे ते स्वतःला डिसोसिएट करणार आहे, त्या ऍसिड सोबत स्वतःला रिॲक्ट करणार आहे आणि काय करणार आहे? तिथं स्वतः रिॲक्ट करून तिथं प्रोडक्ट जे काय प्रेसिपिटंट असेल ते तिथं फॉर्म करणार आहे. मग आपण वीक ऍसिड आणि वीक बेसचं जर टायट्रेशन करत असो तर ब्युरेट मधून आपण काय टाकतोय? वीक बेस ऍड करतोय. मीन्स काय होणार आहे? इनिशियल लेवलला बेस ऍड व्हायच्या आधीच तिथं रिॲक्शन काय झालेली असणार आहे? स्टार्ट झालेली असणार आहे. सो वॉटर काय करणार आहे? ऍसिड प्रेझेंट आहे म्हणून बेस सारखं ऍक्ट करणार आहे. मग जेवढे फर्स्टली वीक ऍसिड असल्यामुळं आधीच ते काय करतंय? पार्शली H+ आयन्स तिथं डोनेट करतंय आणि जेवढे H+ आयन्स त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत त्यातले पण थोडे युटिलाइज कोणी केले असणार आहेत? त्या वॉटरनी युटिलाइज केले असणार आहेत. स्वतः वॉटर काय करते? बेस सारखं ऍक्ट होते आणि ते H+ आयन्स स्वतःकडे ऍक्सेप्ट करते. सो दिस इज द रिझन टायट्रेशन वीक ऍसिड आणि वीक बेसचं टायट्रेशन करताना आपण काय करतोय? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट यूज करतोय. म्हणजे ऍक्वियस सॉल्व्हंट सोबत केलं तर डेफिनेटली आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉइंट हा वॉटर मुळे आलाय का त्या बेस मुळे आलाय हे डेफिनेटली समजणार नाहीये. त्यामुळे जो प्रॉपर जो रिझल्ट आहे तो रिझल्ट अचीव्ह करायचा असेल तर आपल्याला सॉल्व्हंट पण कसं घ्यावं लागणार आहे? अप्रोप्रिएट आपल्याला सॉल्व्हंट तिथं चॉईस करावं लागणार आहे. तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपल्याला तिथं यूज करावं लागणार आहे. जर आपण वॉटर यूज केलं मीन्स जे काही वीक ऍसिड किंवा वीक बेस आहेत त्यांचं जर आपण वॉटर सोबत जर त्यांची काय केलं? टायट्रेशन जर केलं, ऍक्वियस टायट्रेशन जर परफॉर्म केलं तर आपल्याला इक्विव्हॅलन्स जो पॉइंट आलेला आहे तो पण कुणामुळे आला आहे हे समजणार नाहीये. मीन्स काय होणार आहे? तिथं वॉटर इंटरफिअर करणार आहे त्या रिझल्ट मध्ये आणि एंड पॉइंट पण कुणामुळे अर्लियर किंवा लॅटर येणार आहे हे पण आपल्याला
प्रॉपरली डिटरमाइन होणार नाहीये. मीन्स बेस ऍड करायच्या आधीच तिथं काय होणार आहे, रिएक्शन तिथं स्टार्ट होणार आहेत. मीन्स so that's why we use organic solvent in a such type of a acid and base. त्यामुळं वीक बेसचं टायट्रेशन करताना आपल्याला काय रिक्वायर्ड आहे, नॉन एक्वियस सॉल्व्हंट रिक्वायर्ड आहेत. तर हे समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. जर आपल्याला चॉईस करायची असेल सॉल्व्हंटची, तर आपण चॉईस कशी करणार आहोत? जर आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जर घ्यायचं ठरवलं की ठीक आहे, आपल्याला आता रिझन समजले की वॉटर मध्ये केलं तर डेफिनेटली त्याचा इंटरफिअर येणार आहे, त्यामुळे आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतोय. मग ते सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे? वीक ऍसिड जर आपल्याला डिझॉल्व करायचं असेल त्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये, तर सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे? weak base. Weak. वीक बेस असलं पाहिजे. इट इज ट्रू. नॉन एक्वायस असायला पाहिजे मॅडम. नॉन एक्वियस. ओके, नॉन एक्वियस घेतलंय आपण. ऑर्गॅनिक मीन्स नॉन एक्वियस. पण त्यामध्ये त्याचे जर आपण एखादा सबस्टन्स आपल्याला मीन्स त्याचा निगेटिव्ह पॉईंट माहितीये, जसं की आता वीक ऍसिड आहे, आपल्याला माहिती आहे की तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह नाहीच होणार आहे, तो पार्शली तिथं सोलिबिलिटी शो करणार आहे किंवा पार्शली तो H+ आयन्स तिथं देणार आहे. तर सॉल्व्हंट आपलं कसं असायला पाहिजे? त्याला अप्रोप्रिएट सॉल्व्हंट जर आपण घ्यायचं ठरवलं तर ते कसं असायला पाहिजे, त्याचं नेचर कसं असायला पाहिजे? Yes or no सांगा. I will explain. Do you get it that point? Student, are you listening? Yes, ma'am. मॅम सॉल्व्हंट तुम्ही चॉईस करायचं ठरवलं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, तर ते सॉल्व्हंटचं चॉईस कसा असणार आहे? ओके, आय विल एक्सप्लेन. तर जर समजा तुम्ही ठरवलं की ऍसिड आहे, ऍसिडचं नेचर कसं आहे, वीक आहे, तर ऑलरेडी तो काय करणार आहे, पार्शली H+ आयन्स त्या सोल्युशन मध्ये रिलीज करणार आहे. मीन्स कम्प्लिटली त्याच्यामधून H+ आयन्स बाहेर निघालेले नसणार आहे, तो थोडेच तो रिलीज करणार आहे. मग ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट चॉईस करतोय, तर त्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे की ऑलरेडी समोर त्याची जर वीक कॅपॅसिटी असेल तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट हे स्ट्रॉंग नेचरचं असलं पाहिजे. तर इथं स्ट्रॉंग नेचर म्हणजे काय असणार आहे, जरी वीक ऍसिड असेल तरी त्याच्याकडून त्यांनी H+ आयन्स हे खेचून घेतले पाहिजे. मीन्स त्या सॉल्व्हंटची कॅपॅसिटी काय असली पाहिजे, स्ट्रॉंग इन नेचर असलं पाहिजे, आणि तो जरी वीक ऍसिड तिथं प्रेझेंट असेल तरी त्याच्याकडून ते H+ आयन्स खेचून घेण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे असली पाहिजे. मग अशा सॉल्व्हंटला आपण काय म्हणतोय, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट. सो काय म्हणतोय आपण, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट. मीन्स प्रोटोफिलिक सॉल्व्हंट काय करतायत, ऍसिड मधून H+ आयन्स रिमूव्ह करतायत, मीन्स स्वतःकडे खेचून घेतायत. वीक ऍसिड आहे तो ऑलरेडी आपल्याला ते पार्शली ते रिलीज करतात H+ आयन्स, तर त्यांच्याकडे जेवढे H+ आयन्स आहेत ते स्वतःमध्ये ओढून घेण्याचं काम कोण करतंय, प्रोटोफिलिक. फिलिक म्हणजे फिलिक मीन्स anyone, voice is audible? Yes, Yes, ma'am. Okay, philic means philic and phobic. हे वर्ड ऐकलेत का तुम्ही? yes, ma'am. ओके. phobic means रिलीज करणारे आणि प्रोटोफिलिक म्हणजे ऍक्सेप्ट करणारे. ओके, ऍक्सेप्ट करणारे. इट इज ट्रू. फिलिक म्हणजे लाईकली, म्हणजे त्याला H+ आयन्स, तो त्याची कॅपॅसिटी काय आहे, H+ आयन्स ओढून घ्यायची.
फोबिक म्हणजे डू नॉट लाईक आणि फिलिक म्हणजे लाईकली, म्हणजे त्या सॉल्व्हंट ते H प्लस आयन्स घेण्याची कपॅसिटी जास्त आहे. तर ऑलरेडी ह्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला 12th मध्ये झालेल्या आहेत. जस्ट इथं आपल्याला काय बघायचं, इन डिटेल बघायचे, डिस्कस करण्यासारखे पॉइंट आहेत हे सगळे. सो इंटरेस्टिंगली आन्सर देत चला, ऍक्टिव्हली सगळेजण पार्टिसिपेट व्हा, कारण हे कन्सेप्ट नुसते रीड करून समजणार नाहीये. सो नेक्स्ट लेक्चरला तुम्ही मला मिनिंग सांगायचा, व्हॉट इज अ फिलिक अँड व्हॉट इज अ फोबिक. तो प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आपल्याला इथं लागणार आहे, म्हणजे वीक ऍसिड आहे तो काय त्याचे H प्लस आयन्स सगळे रिलीज नाही करणार आहे. त्याच्यासाठी अप्रोप्रिएट सॉल्व्हंट घ्यायचा असेल तर त्या सॉल्व्हंटचं नेचर कसं असलं पाहिजे, प्रोटोफिलिक, म्हणजे त्याला H प्लस आयन्स त्या ऍसिड मधून घेता आले पाहिजे. तो इझिली देणार नाहीये, बट डिझॉल्व करताना त्याच्याकडून ते H प्लस आयन्स घेता आले पाहिजे. नेक्स्ट, जर समजा तुम्ही वीक बेस जर घेतलं तर वीक बेस मध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये तुम्ही डिझॉल्व करताय, तर वीक बेस मीन्स त्याची कसे असणार आहे, वीक बेस कधी म्हणतो आपण, स्टुडंट होत नाही. Weak base is a base that upon dissolution in water does not dissociate completely. ओके, पार्शली डिसोसिएट होते. मग बेसला आपण ऍज पर लोरी ब्रॉन्सेट थेअरी कसे डिफाईन केले, बेस काय करणार आहेत, Accept H plus ions. ऍक्सेप्ट H प्लस आयन्स, करेक्ट. तो मग आपल्याला माहिती की वीक बेस आहे, वीक बेस आहे म्हणजे काय असणार आहे, तो लवकर ऍक्सेप्ट करणार आहे का सोल्युशन मधले H प्लस आयन्स, नो नो. ओके, करेक्ट. मग त्याच्यासाठी अप्रोप्रिएट सॉल्व्हंट जर घ्यायचा असेल तर त्या सॉल्व्हंटचं नेचर कसं असलं पाहिजे, Strong. Strong. असलं पाहिजे, करेक्ट. बट इन शॉर्ट आपल्याला काय सांगता येईल, त्याने बळच H प्लस आयन्स काय केलं पाहिजे, त्या कंपाऊंड कडे दिले पाहिजे, म्हणजे स्वतःमधून ते H प्लस आयन्स तिथपर्यंत पोहोचवण्याची कपॅसिटी त्याच्याकडे असली पाहिजे. वीक बेस आहे, तो बेस काय करतोय, वीक नेचरचा आहे, त्यामुळे लवकर H प्लस आयन स्वतःकडे अट्रॅक्ट नाही करून घेते. मग त्याच्यासाठी आपल्याला कसं सॉल्व्हंट लागणार आहे, की असे सॉल्व्हंट की जरी वीक बेस जे आहे ते जरी घेत नसेल तरी त्याच्यापर्यंत ते H प्लस आयन पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं पाहिजे. सो त्या टाईपच्या सॉल्व्हंटला आपण काय म्हणतोय, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. तो प्रोटोजेनिक सॉल्व्हंट आपण तिथं म्हणतो. नेक्स्ट, जर आपल्याला वीक ऍसिड आणि वीक बेसचं टायट्रेशन जर करायचं असेल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट यूज करून, तर अनदर देर इज अ टर्मिनॉलॉजी, अमॉर्फस सॉल्व्हंट. सो अमॉर्फस सॉल्व्हंट मीन्स काय असणार आहे, अमॉर्फस मीन्स ओके, ऍसिड असेल तर बेस आणि बेस असेल तर ऍसिड. ओके. बट बिफोर दॅट प्रोटोफिलिक अँड प्रोटोजेनिक सॉल्व्हंट समजले सगळ्यांना, नेचर सगळ्यांना समजले. व्हॉट इज अ Yes, ma'am. प्रोटोफिलिक अँड व्हॉट इज अ प्रोटोजेनिक. ओके, इनिशियली हे दोन सॉल्व्हंटचे टाइप तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट जे आहे अप्रोटिक सॉल्व्हंट अँड अँफिओप्रोटिक सॉल्व्हंट, हे आपल्याला सॉल्व्हंट मध्ये टाइप दिसतात. सो नेक्स्ट त्याचा आहे टाइप्स ऑफ नॉन एक्वेस सॉल्व्हंट, हे पण आपल्याला ह्यामध्ये बघायचं आहे. सो थेअरी मध्ये थेरॉटिकल आपल्याला इथपर्यंत तर समजलेलं आहे की नीड काय आहे. नीड मध्ये आपण काय काय सांगितलं होतं, वीक ऍसिड आणि वीक बेसचा कलर चेंज शार्पली एंड पॉइंट मध्ये. नीड मध्ये काय सांगितलं होतं की नॉन एक्वेस सॅच्युरेशनची गरज काय आहे आपल्याला,
ओके, नीड मध्ये पहिला पॉइंट Some pharmaceutical chemical substances do not soluble in water. ओके त्यामुळे गरजेचं. ओके करेक्ट. पहिला पॉइंट काय होता की फार्मास्युटिकल केमिकल सबस्टन्स जे आहेत ते वॉटर मध्ये कम्प्लिटली सोल्युबिलिटी शो करत नाहीये, त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट तिथे यूज करावा लागेल. तर सेकंड पॉइंट काय सांगितलं होता? Aqueous पेक्षा नॉन aqueous मध्ये एंड पॉइंट शार्पली दिसतो. ओके गुड. सो ह्याच्यासाठी आपल्याला नॉन ॲक्वेस टायट्रेशनची गरज आहे. सो त्याच्यामध्ये नॉन ॲक्वेस टायट्रेशन मध्ये थेअरी मध्ये बघा, द नेसेसिटेट of a non-aqueous titration occurs as a water acts as a weak base and a weak acid as well, and thus compete in a proton acceptance or proton donation with the other weak acid and base dissolve in it. तर जसं की जे आपण सेकंड टाइपचे नीड बघितली होती, ज्याच्यामध्ये वीक ऍसिड आणि वीक बेस जर रिॲक्ट करत असतील तर ऍक्वियस फेज मध्ये जर त्यांना ऍक्वियस सॉल्व्हंट सोबत जर आपण टायट्रेशन केलं तर वॉटर काय करणार आहे, इंटरफिअर करणार आहे. सो वॉटरमुळे आपल्याला ते रिझल्ट शो झालेत का बेसमुळे ते रिझल्ट शो झालेत हे आपल्याला तिथं डिटरमाइन होणार नाही. त्यासाठी आपण काय करतोय, नॉन ॲक्वियस टायट्रेशन करतोय किंवा नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट यूज करून टायट्रेशन करतोय. सो फर्स्ट पॅरामध्ये ते सांगितलेलं आहे, फर्स्ट पॉइंट मध्ये द नेसेसिटेट फॉर अ नॉन ॲक्वियस टायट्रेशन. नॉन ॲक्वियस टायट्रेशनची का नेसेसरी आहे? ऑकर्स ॲज अ वॉटर ऍक्ट ॲज अ वीक बेस और अ वीक ऍसिड ॲज वेल. कारण वॉटरचं स्वतःच नेचर कसं आहे, अमॉर्फस नेचर आहे, त्यामुळे ते वीक ऍसिड असताना वीक बेस सारखा ऍक्ट होईल, वीक बेस असताना वीक ऍसिड सारखा ऍक्ट होईल. अँड दस कम्पीट इन अ प्रोटॉन ऍक्सेप्टन्स और प्रोटॉन डोनेशन. मग वॉटर काय करेल, त्या टायट्रेशनच्या मध्ये स्वतःच पण रिएक्शन शो करेल, स्वतः प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल, स्वतः प्रोटॉन डोनेट करेल विथ other weak acid and weak base dissolve in it. weak acid आणि weak base च्या present मध्ये. Next, the procedure of a non-aqueous titration is a very useful because it is satisfies two different requirements, namely suitable titration of a very weak acid or weak base along with providing a solvent with an ability to dissolve organic compound. जे काही नॉन ॲक्वियस टायट्रेशन आहे हे खूप युजफुल आहे. कशासाठी? दोन गोष्टी तिथे सॅटिस्फाय होतात की वीक ऍसिड आणि वीक बेसचं टायट्रेशन प्रॉपरली होते, ऑल्सो आपल्याला सॉल्व्हंट पण मिळते. असं सॉल्व्हंट मिळते की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे कंपाऊंड आहेत ते कंपाऊंड स्वतःला कम्प्लिटली तिथं डिझॉल्व करून घेतात. नेक्स्ट, an example of a reaction in which water is not suitable solvent in the reaction is given by. नेक्स्ट एक तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये वॉटर सुटेबल नाहीये. सो बघा एक्झाम्पल काय आहे, अल्किल अमाइन आहे. अल्किल अमाइन रिॲक्ट H+ आयन सोबत करतोय आणि तिथं काय प्रोड्यूस करतील, काय प्रोड्यूस होतंय तिथं, अल्काइल अमोनिया प्रोड्यूस होते. सो आर ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप आहे, NH2 म्हणजे अमाइन आहे. अमाइन रिॲक्ट विथ H+ आयन अँड गिव्स अमोनिया. तर तिथं अल्किल अमोनिया आपल्याला तिथं प्रोड्यूस होताना दिसतोय त्या रिॲक्शन मध्ये. सो इथं जर समजा वॉटर जर यूज केलं आपण तर डेफिनेटली वॉटर काय करणार आहे, स्वतःला ऍसिड म्हणून रिॲक्ट करणार आहे आणि H+ आयन्स त्या वॉटर मधले रिलीज होणार आहेत आणि ह्याच्यासोबत रिॲक्ट करणार आहेत. So such type of titration does not require a aqueous solvent. Such type of titration or such type of reaction required a organic solvent. Next up, which competed with an aqueous solvent by the reaction given by. So next जी reaction show केली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वॉटर मध्ये जर समजा H+ आयन्स रिलीज झाले तर त्यातले H+ आयन्स थोडे काय करतील, H2O सोबत रिॲक्ट करतील आणि H3O+ आयन्स तिथं फॉर्म करतील आणि काय होणार आहे, परत स्वतःला डिसोसिएट करणार आहेत ते आणि परत H+ आणि OH- आयन्स तयार करून परत रिव्हर्सिबल रिॲक्शन शो होणार आहे. मीन्स वॉटर तिथं काय करणार आहे, अमॉर्फस नेचर तिथं शो करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला नॉन ॲक्वियस टाइप टायट्रेशन किंवा नॉन ॲक्वियस सॉल्व्हंटची नीड आहे.
So next बघा, this type of competition provided by water towards weak base or weak acid makes it difficult to detect the end point of the titration. अशा टाईपच्या टायट्रेशन करताना वॉटरचा अमॉर्फस नेचर असल्यामुळं आपल्याला एंड पॉइंट आहे तो डिटरमाइन करताना डिफिकल्टी होती. मीन्स आपल्याला तिथं डिटरमाइन होत नाही की वॉटरमुळे हे रिझल्ट आलेत का ऍक्च्युअली त्या टायट्रेशनचे हे रिझल्ट आहेत. मग ते इक्विव्हॅलन्स पॉइंट असेल किंवा एंड पॉइंट असेल त्या टायट्रेशनचा. Therefore, the substance which have a very sharp end point when titrated in an aqueous solution due to their weakly basic or weakly acidic nature generally need to be titrated in a non-aqueous solvent. हे जे काही जर आपल्याला शार्प कलर चेंज पाहिजे असेल किंवा आपल्याला शार्प रिझल्ट पाहिजे असतील तर डेफिनेटली आपल्याला काय करावं लागणार आहे, वीक बेसिक किंवा वीक ऍसिडिक जे नेचरचे जे सबस्टन्स आहेत त्यांना नॉन एक्वियस सॉल्व्हेंट मध्ये तिथं टायट्रेट करावं लागणार आहे. नेक्स्ट, मेनी रिएक्शन विच ऑकर इन अ नॉन एक्वियस टायट्रेशन प्रोसिजर कॅन बी एक्सप्लेन व्हाया ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी अँड इट्स अ डेफिनेशन ऑफ अ ऍसिड अँड बेस. मग हे जे नॉन एक्वियस टाईपचे टायट्रेशन आहे त्याची जर कम्प्लीट थेरी जर तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ब्रॉन्स्टेड-लोरी थेरीची हेल्प घ्यावी लागणार आहे. त्या थ्रू हे नॉन एक्वियस टायट्रेशनची थेरी कम्प्लिटली एक्सप्लेन होती. मीन्स ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी काय सांगते, ऍसिड काय आहेत, ऍसिड असे सबस्टन्स आहेत की जे H+ आयन्स डोनेट करतात आणि बेस असे सबस्टन्स आहेत की जे H+ आयन्स एक्सेप्ट करतात. सो ह्या थेरीच्या बेसिस वरती आपण नॉन एक्वियस टाइप ऑफ टायट्रेशन एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट, बेसिकली ऍसिड कॅन बी थ्रोन of as proton donor whereas a base can be throw off as a proton acceptor. So इथे ऍसिड बेसची डेफिनेशन सांगितली. ऍसिड काय असणार आहे, प्रोटॉन डोनर आणि बेस काय असणार आहे, प्रोटॉन ऍक्सेप्टर. आणि इट कॅन ऑल्सो बी नोटेड दॅट potentially acidic substance can behave as a acid only when a base to which proton can be donated is a present. So ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, it can also be noted that potentially acid substance can behave as a acid. जे काय acid substance आहेत ते behave as a acid करतील only when a base is present. Base जर present असेल तर ते acid सारखं react करतील. So next the converse of this statement also hold true. मग त्याच सेंटेन्सचं उलट करायचं मीन्स वाईस वर्सा जे आपण म्हणतो, जसं की बेस प्रेझेंट असेल तर ते ऍसिड सारखं रिएक्ट होणार आहे. पोटेन्शियली बेस सबस्टन्स कॅन बिहेव ऍज अ बेस ओनली व्हेन अँड ऍसिड इज अ प्रेझेंट. ऍसिड प्रेझेंट असेल, बेस बिहेव बेस सारखं कधी करेल, ज्यावेळेस तिथं त्या सोल्युशन मध्ये ऍसिड प्रेझेंट असेल. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ अ नॉन एक्वियस सॉल्व्हंट. सो टाइप्स ऑफ अ नॉन एक्वियस सॉल्व्हंट मध्ये आपण थेरी एक्सप्लेन करताना दोन टाइपचे आपण सॉल्व्हंट तिथं बघितले, वीक ऍसिड आणि वीक बेस असेल तर आपल्याला कोणत्या टाइपचं सॉल्व्हंट तिथं यूज करायला पाहिजे. सो टेल मी, व्हेन वी टायट्रेट वीक ऍसिड then which type of solvent we are required? Protophilic solvent. Protophilic. Why protophilic solvent is required? Acid मधून H+ ions remove करतात. घेते Okay, good. And protogenic? डोनेट करते. Okay. H+ ion accept करते. H+ ions accept करतील. It is true. No. Then H+ ions donate करतील or accept करतील. Okay. So already type of a non-aqueous solvent मध्ये आपल्याला 4 टाइप बघायला मिळतात. फर्स्ट इज अ अप्रोटिक सॉल्व्हंट, सेकंड इज अ प्रोटोफिलिक सॉल्व्हंट, थर्ड इज अ प्रोटोजेनिक अँड लास्ट इज अ अम्फिप्रोटिक सॉल्व्हंट. सो त्यातल्या 2 टर्मिनॉलॉजीज तुम्हाला ऑलरेडी कळलेल्या आहेत, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट अँड प्रोटोजेनिक. रिमेनिंग 2 टाइप राहतात अप्रोटिक सॉल्व्हंट. सो अप्रोटिक सॉल्व्हंटचं बघा,
जर तुम्ही वीक ऍसिड किंवा वीक बेस जर रिॲक्ट करत असाल तर त्यावेळेस सॉल्व्हंट एकतर प्रोटोफिलिक सॉल्व्हंट असायला पाहिजे किंवा प्रोटोजेनिक सॉल्व्हंट असायला पाहिजे. जर समजा तुम्हाला जर सॉल्व्हंटचा कोणताही इंटरफिअर नकोय तर तिथं सॉल्व्हंट कसं असायला पाहिजे, न्यूट्रल लेवलचं असायला पाहिजे. तर न्यूट्रल नेचर ज्यांचं आहे ते कोण आहेत, अप्रोटिक सॉल्व्हंट. म्हणजे तिथं जे सॉल्व्हंट यूज केलेत ते सॉल्व्हंट कोणतंच पार्टिसिपेट करत नाही, त्या रिॲक्शन मध्येच पार्टिसिपेट करत नाही. मीन्स ते ऍसिड कडून H+ आयन्स खेचून पण घेत नाहीये किंवा बेस जर वीक बेस असेल तर त्यांच्यापर्यंत H+ आयन्स प्रोव्हाइड पण करत नाहीये. सो जे न्यूट्रल नेचरचे जे सॉल्व्हंट आहेत ते कोणत्याच रिॲक्शन मध्ये इंटरफेअर करत नाहीत, त्या सॉल्व्हंटला आपण काय म्हणतोय, अप्रोटिक सॉल्व्हंट. These solvents are neutral in charge and are chemically inert. ते सॉल्व्हंट कसे असतात, न्यूट्रल इन चार्ज, त्यांच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज पण नसतो, निगेटिव्ह चार्ज पण नसतो. न्यूट्रल इन नेचर अँड डू नॉट इंटरफिअर इन द केमिकल रिॲक्शन अँड दे आर केमिकली इनर्ट. पण ते कसे आहेत, केमिकली इनर्ट आहेत. सो अशा टाइपचे आपल्याला सॉल्व्हंट यूज करायचे. जर वीक ऍसिड असेल तर प्रोटोफिलिक सॉल्व्हंट, वीक बेस असेल तर प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. आणि जर समजा तुम्हाला सॉल्व्हंटची इंटरफिअरन्स नको आहे तर तुम्हाला न्यूट्रल नेचरचं तिथे सॉल्व्हंट यूज करायचे. सो दिस इज नोन ॲज अ अप्रोटिक सॉल्व्हंट. नेक्स्ट आहे ऍम्फिप्रोटिक. सो ऍम्फिप्रोटिक सॉल्व्हंट कसं असणार आहे, ऍम्फिप्रोटिक सॉल्व्हंट हे टर्मिनॉलॉजी झालेलं आहेत ऑलरेडी तुम्हाला. आता तर आपण वॉटर रिलेटेड एक टर्मिनॉलॉजी डिस्कस केली, कोणती होती, स्टुडंट आर यू लिस्निंग? Yes, ma'am. Yes, ma'am. वॉटर रिलेटेड कोणती टर्मिनॉलॉजी आपण डिस्कस केली, वॉटर कसं आहे, Amorphous. सो इथं सॉल्व्हंटचा टाइप कोणता आला आहे, ऍम्फिप्रोटिक. ऍम्फिप्रोटिक पण कसं असणार आहे, Amorphous. मीन्स ऍम्फिप्रोटिक म्हणजे पण कसं असणार आहे, अप्रोटिक म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्याला कोणता चार्ज नाही, न्यूट्रल इन नेचर. ऍम्फिप्रोटिक सिमिलर टू अमॉर्फस प्रॉपर्टी, मीन्स ऍसिड असताना बेस सारखा ऍक्ट होईल, बेस असताना ऍसिड सारखं. सो दिस इज नोन ॲज अ ऍम्फिप्रोटिक सॉल्व्हंट. हे 4 टाइप आहेत नॉन ऍक्वेस सॉल्व्हंट मध्ये, अप्रोटिक सॉल्व्हंट, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट अँड ऍम्फिप्रोटिक सॉल्व्हंट. समजलं सगळ्यांना 4 टाइप्स अँड नॉन ऍक्वेस सॅच्युरेशन. Yes, ma'am. ओके. सो हे इन शॉर्ट तुम्ही लिहून घ्या. सो एक्सप्लेनेशन एवढंच आहे. ज्यावेळेस पण आपण वीक ऍसिड, वीक बेस, म्हणजे जर आपण टाइप्स ऑफ नॉन ऍक्वेस सॉल्व्हंटचं जर एक्सप्लेनेशन सांगायचं असेल तर वीक ऍसिड, वीक बेस रिॲक्ट करताना जर समजा कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण ऍसिड तिथे डिझॉल्व्ह करत असू तर सॉल्व्हंटचं नेचर कसं असलं पाहिजे, प्रोटोफिलिक असलं पाहिजे. मीन्स त्याला H+ आयन्स ते लाईटली असले पाहिजे, त्याने ते खेचून घेतले पाहिजे. अँड जर समजा वीक बेस जर असेल तर ते वीक बेस मध्ये जर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करू तर त्याचं नेचर कसं असलं पाहिजे की त्यानं H+ आयन जे आहेत ते वीक बेस कडे प्रोव्हाइड केले पाहिजे, त्यांना ते बळच दिले पाहिजे. सो इन नॉर्मल लँग्वेज मध्ये मी सांगते. सो नेक्स्ट आहे अप्रोटिक सॉल्व्हंट. नाहीतर आपण कसं सॉल्व्हंट चूज करायला पाहिजे की ज्याचं न्यूट्रल इन नेचर आहे, त्याचा कोणताच इंटरफिअर इथं व्हायला नकोय. अँड लास्ट जो आहे तो ऍम्फिप्रोटिक सॉल्व्हंट. ऍम्फिप्रोटिक म्हणजे आयदर दे शो बोथ कॅरेक्टरिस्टिक, प्रोटोफिलिक अँड प्रोटोजेनिक. ह्याचं कॉम्बिनेशन जे आहे त्याला आपण ऍम्फिप्रोटिक सॉल्व्हंट म्हणतोय. मीन्स ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये प्रोटोफिलिक सॉल्व्हंट सारखं ऍक्ट झालं पाहिजे आणि बेसच्या प्रेझेन्स मध्ये प्रोटोजेनिक सॉल्व्हंट सारखं ऍक्ट झालं पाहिजे. सो ऍम्फिप्रोटिक जे सॉल्व्हंट आहे ते दोघांचं पण कॅरेक्टरिस्टिक शो करतं. दिस इज द टाइप्स ऑफ अ नॉन ऍक्वेस सॉल्व्हंट. ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे? No, ma'am. No, ma'am.
ओके, त्याच्यामध्ये नीड खूप इम्पॉर्टंट आहे. नीडचा पॉइंट, नीड ऑफ अ नॉन एक्वेस टायट्रेशन, की का गरज आहे आपल्याला नॉन एक्वेस टायट्रेशनची. ज्यावेळेस पण एखादी नवीन मेथड इंट्रोड्यूस होती त्यावेळेस डेफिनेटली फर्स्ट मेथड मध्ये काय ना काहीतरी लिमिटेशन किंवा ड्रॉबॅक्स तिथे असतात. त्या ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी आपण नवीन मेथड इथं यूज करतो. तर हा कन्सेप्ट सगळीकडे लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस पण एखादी मेथड असेल किंवा एखादी थेअरी असेल तर ती थेअरी फर्स्ट थेअरी तिथं प्रेझेंट असताना सुद्धा आपण नेक्स्ट थेअरी का लर्न करतोय, बिकॉज त्या फर्स्ट थेअरी मध्ये काही ना काहीतरी लॅकिंग आहे, मीन्स त्याला काही ना काहीतरी लिमिटेशन आहेत. ते लिमिटेशन फुलफिलमेंट करण्यासाठी आपण काय करतोय, नेक्स्ट थेअरीकडे बघतोय. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. ऍक्वियस टायट्रेशन प्रेझेंट असताना आपण नॉन ऍक्वियस टायट्रेशनचा का विचार केला, कारण ऍक्वियस टायट्रेशन फर्स्ट 3 टाइपचे फुलफिलमेंट देतं. म्हणजे फर्स्ट 3 मध्ये आपण करू शकतो, बट जे वीक दोन्ही पण ज्यावेळेस आपण वीक नेचरचं घेतो त्यावेळेस ते काय करतायत, आपल्याला आपल्या टायट्रेशन मध्ये ते ऍक्वियस सॉल्व्हंट इंटरफिअर करतात. त्यामुळे आपण नॉन ऍक्वियस टायट्रेशन कडे गेलो. आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय डाऊट? नो मॅम. No, ma'am. ओके, in today's lecture we learn two beats. First is a choice of indicator and second is a non aqueous titration आणि त्याचे टाइप्स हे आपण आजच्या लेक्चरला बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला प्रेसिपिटेशन टायट्रेशन हा बीट आपण कंप्लीट करू. थँक्यू फॉर युअर पेशन्स.